So in previous lecture, we discussed the concept about the what is in by JDBC, Java Database Connectivity. It is the concept to connect the front end and back end together. So that's why we can use the JDBC, ODBC. So there are different kinds of drivers to connect the backend and front end. So database is backend and Java is front end. So combining these two things, we can use the connectivity drivers. So drivers means what? They are the drive the data from front end to back end. So communicate with back end. We can use the drivers. So, एक second. सॉरी तर अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण JDBC म्हणजे काय बघितलं होतं, ड्रायव्हर्स म्हणजे काय बघितलं होतं. ओके, तर ड्रायव्हर्सचं काम काय की फ्रंट एंड मधून बॅक एंडला जेव्हा तुम्ही डेटा पास करता त्या दोघांमध्ये कनेक्टिव्हिटी इस्टॅब्लिश करायची आणि तिथे डेटा काय करायचा पास करायचा. म्हणजे जावामध्ये आपण काय यूज करतो फ्रंट एंड म्हणजे डिझायनिंगचा जो पार्ट असतो ते कुठे करणार आहे आपण जावामध्ये करणार आहे. आणि डेटा येणार आहे डिझायनिंगमधून ते स्टोअर करण्याचं काम कोण करणार आहे, डेटाबेस करणार आहे. तर जावा आणि डेटाबेसमध्ये कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करण्यासाठी आपण काय करतो, ड्रायव्हर्सचा यूज करतो. कोणाचा यूज करतो, ड्रायव्हर्सचा यूज करतो. तर 4 वेळा प्रकारचे ड्रायव्हर्स त्यामध्ये होते. तर JDBC ODBC ड्रायव्हर्स, त्यानंतर नेटिव्ह ड्रायव्हर्स, नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर्स आणि 3 ड्रायव्हर्स. JDBC ODBC कोणाचे आहे, ODBC हे मायक्रोसॉफ्टचा आहे, ओपन डेटाबेस कनेक्टिव्हिटी. हे कुठल्याही ड्रायव्हर्स तुम्ही कुठल्याही सब्जेक्ट म्हणजे लँग्वेजशी तुम्ही कम्युनिकेट करू शकता. JDBC म्हणजे जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. म्हणजे ODBC हे मायक्रोसॉफ्टचं आहे, हे जावामध्ये कॉल्स कन्वर्ट करण्यासाठी काय करतं JDBC, जे काही ODBCचे कॉल्स आहेत ते JDBC मध्ये काय करतं, जावा लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतं. नेटिव्ह ड्रायव्हर्समध्ये काय असतं की तुमचा जो डेटा आहे किंवा जे कम्युनिकेशन करण्यासाठी डिक्शनरी असतात हे तुमच्या क्लायंटच्या मशीनवरती स्टोअर करावं लागतं आणि नंतर तुम्ही काय करता त्यांच्याशी काय करता, ड्रायव्हरशी कम्युनिकेट करत असता. तर त्यासाठी नेटिव्ह ड्रायव्हर्स यूज केलेत. मोस्टली नेटिव्ह ड्रायव्हर्स कुठे यूज करतात, तर लार्ज अमाऊंट ऑफ डेटा तुमचा असेल म्हणजे ओरॅकल वगैरे तुम्ही यूज करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करता, नेटिव्ह ड्रायव्हर्सचा काय करत असता, यूज करत असता. JDBC ODBC म्हणजे काय, हे प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. फिक्स तुमचा प्लॅटफॉर्म ठरला असेल. थोडक्यात काय ODBC यूज करता, ODBC इज अ ड्रायव्हर ऑफ मायक्रोसॉफ्ट. सो वेन यू कॅन यूज द मायक्रोसॉफ्ट डेटाबेस, in that situation you can use the JDBC ODBC drivers. Or in the situation where your database size is very small or your database is in the form of Access or the tabular format, in that situation you can use the JDBC ODBC bridge drivers. Then native drivers, network protocol drivers. So a name implies that the network protocol drivers is used to when we connect the network database which is stored in the network, or we have to access the data in network, retrieve the data in the network. So in that situation, you can use the network protocol drivers. And thin drivers are most used for the MySQL. So when we use the web application, in that situation, we can use the thin drivers. In that situation, you can use the thin drivers. So what is the JDBC structure? So JDBC structure is that the JDBC API, that is application program interface. So application program interface means what? Application programming means what? To fulfill the user requirement. When application is developed for the user. So interface means what? The how is the user going to interact with the application. So we can create the user interacting application, that is application program interface, and then after that Java application, the actual logic is behind the interface. And JDBC drivers means what? To bridge between database and Java. To bridge between database and Java. So actual concept समजून घ्या की JDBC म्हणजे काय, म्हणजे कुठे वापरतो, बरोबर आहे. तर ऍप्लिकेशन आणि डेटाबेस याच्या दोघांमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी आपण काय करतो, JDBCचं काय करत असतो, यूज करत असतो. सो JDBC व्हर्जन इज 4.3, म्हणजे 4.3 JDBC व्हर्जन आपण आता यूज करतो. हे स्टेबल व्हर्जन आहे, ठीक आहे. 2017 मध्ये हे झालेलं, पब्लिश झालेलं. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, JDBC ते यूज करत असतो. मग JDBCचे वेगळे इंटरफेसेस आहेत. इंटरफेसेस म्हणजे काय की ज्याच्यात तुम्ही इंटरॅक्ट करता डेटाबेस, ज्याच्यात तुम्ही डेटाबेस इंटरॅक्ट करता त्याला आपण काय म्हणतो, इंटरफेस म्हणतो. मग ड्रायव्हर इंटरफेस आहे, कनेक्शन इंटरफेस आहे, स्टेटमेंट, प्रिपेड स्टेटमेंट, कॉलेबल स्टेटमेंट, रिझल्ट सेट, मेटाडेटा आणि डेटाबेस. जसं आपण अगोदर बोलतो ड्रायव्हर इंटरफेस म्हणजे 4 प्रकारचे ड्रायव्हर्स आहेत. तर 101% एक ना एक ड्रायव्हर तुम्हाला, एक किंवा 2 ड्रायव्हर्स हे 101% एक्झामला विचारतात. सो टू एस्टॅब्लिश द कनेक्शन, कनेक्शन एस्टॅब्लिश करण्यासाठी कनेक्शन इंटरफेस. स्टेटमेंट म्हणजे काय
की तुम्ही वेगवेगळे डेटा रिट्राय करणारा किंवा वेगवेगळे ऑपरेशन्स करणारा डेटाबेसवरती, म्हणजे इन्सर्ट, अपडेट, डिलीट, मॉडिफाय हे सगळे ऑपरेशन्स करण्यासाठी तुम्ही यूज काय करता, स्टेटमेंट इंटरफेस यूज करता. प्रिपेड स्टेटमेंट ऑलरेडी तयार असतात. कॉलेबल स्टेटमेंट जे फंक्शन्स वगैरे तुम्ही यूज करता डेटाबेसमध्ये कॉलेबल स्टेटमेंटमध्ये येतात. रिझल्ट सेट म्हणजे काय, कलेक्शन ऑफ रिझल्ट्स, म्हणजे कलेक्शन ऑफ रिट्रॅव्हल्स और आउटपुट्स. डेटाबेसमधून जो डेटा येतो तो एकत्र कलेक्ट करतो, जो सेट तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, रिझल्ट सेट म्हणतो. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट रिगार्डिंग टू द एक्झाम. इन एक्झाम यू कॅन हॅव द क्वेश्चन ऑन प्रिपेड स्टेटमेंट, रिझल्ट सेट अँड मेटाडेटा. खूप अवघड पेपर काढला तर मेटाडेटा 101% विचारतात. रेग्युलर पेपर असेल तर रिझल्ट सेट, नंतर प्रिपेड स्टेटमेंट आणि कनेक्शन, ह्याच्यापैकी तीन चार पैकी तुम्हाला एक 101% एक्झामला येतो. आणि ड्रायव्हर्स पैकी 101% ड्रायव्हर तुम्हाला एक परीक्षेला विचारतात, म्हणजे विचारतात. मग थेअरीमध्ये जे तुम्हाला 15 ते 25 मार्काचा पेपर, 20 मार्काचा क्वेश्चन असतो, तर त्यामध्ये 15 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी असतात. सपोज JDBC हा एक युनिट असेल तर त्यावेळी 3 थेअरी क्वेश्चन आणि 2 प्रॅक्टिकल असतात. 3 थेअरी आणि 2 प्रॅक्टिकल असतात. तर थेअरीमध्ये हे 2-3 क्वेश्चन हे कंपल्सरी तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचं काय केलेलं आहे, डिवायडेशन केलेलं आहे. सो JDBC काय यूज करतो, जसं आपण अगोदर डिस्कस केलेलं आहे, डेटाबेस कनेक्टिव्हिटी करण्यासाठी, फ्रंट एंड बॅक एंड कनेक्ट करण्यासाठी. मग JDBC उपयोग कशासाठी होतो, वाय वी यूज द JDBC अँड वेअर वी यूज टू JDBC टू कनेक्ट द डेटाबेस. तर JDBCचं महत्त्वाचं काम काय, ते डेटाबेस कनेक्ट करण्यासाठी. आणि सेकंड इज दॅट एक्झिक्यूट क्युरीज अँड अपडेट द स्टेटमेंट्स ऑफ डेटाबेस. मग क्युरीज एक्झिक्यूट करायचे. क्युरीज म्हणजे काय, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, मॉडिफाय क्युरीज, आणि स्टेटमेंट अपडेट करायचं आणि डेटाबेस अपडेट करायचं. आणि लास्ट वन इज रिट्राइव द रिझल्ट रिसिव्ड फ्रॉम द डेटाबेस. डेटाबेसमध्ये जे रिझल्ट आउटपुट तयार होतो ते काय करतो आपण, तिथून येतो आणि ते तुम्हाला रिझल्ट शीटमध्ये येतो. सो API म्हणजे काय, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, म्हणजे इंटरफेस तुमचं जे क्रिएट होतं इंटरॅक्ट करण्यासाठी युजर्सशी, त्याला आपण काय म्हणतो, API असं म्हणतो. तर नंतर आपण काय बघितलं, डिटेल्समध्ये आपण बघणार होतो जावा डेटाबेस ड्रायव्हर्स. तर 4 प्रकारचे ड्रायव्हर्स यामध्ये वेगवेगळे आहेत. JDBC, ODBC ब्रिज ड्रायव्हर्स, नेटिव्ह API ड्रायव्हर्स, नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर्स अँड थिन ड्रायव्हर्स, जसं आपण अगोदर बघितलं होतं. सो नाव वी डिस्कस द इन डिटेल व्हॉट इज इन बाय दिस ड्रायव्हर्स. सो JDBC, ODBC ब्रिज ड्रायव्हर्स यूज ODBC ड्रायव्हर टू कनेक्ट द डेटाबेस. डेटाबेस कनेक्ट करण्यासाठी काय यूज केलं जातं, ODBC यूज केलं जातं. जसं आपण अगोदर डिस्कस केलं होतं की ODBC काय प्लॅटफॉर्म डिपेंडेंट आहे. ठीक आहे, ODBC काय प्लॅटफॉर्म डिपेंडेंट आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय सांगितलेलं आहे, मायक्रोसॉफ्टचा आहे, म्हणजे मायक्रोसॉफ्ट डेटाबेस तुम्ही ज्या यूज करता. ठीक आहे, मायक्रोसॉफ्ट डेटाबेस जेव्हा तुम्ही यूज करता, ठीक आहे, त्या सिच्युएशनला तुम्ही काय करत असता, हे ODBC ड्रायव्हर यूज करता. हे प्लॅटफॉर्म डिपेंडेंट आहे, कारण का हे C आणि C++ मधून काय केलेलं, डेव्हलप केलेलं. काय C आणि C++ मधून काय केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. म्हणून आपण काय म्हणतो, प्लॅटफॉर्म डिपेंडेंट ड्रायव्हर्स म्हणतो. आणि म्हणून हे म्हणून दिले बघा, दिस इज नाव डिस्करेज बिकॉज ऑफ थिन ड्रायव्हर. हे काय केलंय, डिस्करेज केले, ड्रायव्हर डिस्करेज केले, मोस्टली यूज केलं जात नाही आहे. ठीक आहे, हे त्याचं डायग्राम आहे बघा, म्हणजे त्याचं जे फिगर आहे ॲक्च्युअल वर्किंग कसं होतं. ठीक आहे, ODBC JDBC API, जावा ॲप्लिकेशन, JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हर्स, ODBC ड्रायव्हर्स. JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हर्स म्हणजे काय, की जावामधून तुम्ही काय करता, स्टेटमेंट एक्झिक्यूट करता, परंतु तुम्ही ODBCशी कनेक्ट केलेला आहे. म्हणजे तुमचा जो काय डेटा आहे ते कशात कन्वर्ट केलं पाहिजे, ODBC मध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. कशात कन्वर्ट केलं पाहिजे, ODBC ड्रायव्हर्समध्ये. मग जावाचे जे काही कॉल्स आहेत हे ODBC मध्ये कन्वर्ट करून वेंडर डेटाबेसला लायब्ररीला पाठवतो आणि आफ्टर दॅट ते डेटाबेसला जातं. काही असं का जातं, कारण तुम्ही जावामधनं कोडिंग करता, इन्सर्ट इनटू, बरोबर आहे. मग हे जावामधलं कोडिंग आहे ते मायक्रोसॉफ्टला नाही समजणार, कारण का तुम्ही ड्रायव्हर कुठे यूज केलेलं आहे, ODBC कोणाचं आहे, मायक्रोसॉफ्टचा आहे. मग जे काही जावाचे कॉल्स आहेत हे मायक्रोसॉफ्टच्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही काय करता, ODBC यूज करता. आणि वेंडरचं डेटाबेस लायब्ररी आहे, म्हणजे जो मायक्रोसॉफ्ट डेटाबेस लायब्ररी तो, आणि ॲक्च्युअली तुमचं काय असणार आहे, तो डेटाबेस. ॲक्च्युअली तुमचं इथे काय असणार आहे, डेटाबेसशी तुम्ही कनेक्ट होणार आहे. आणि अशा पद्धतीचं वर्किंग तुमचं काय डेटाबेसमध्ये होतं, म्हणजे आतल्या बाजूला जे तुमचं इथे वर्किंग होणार आहे, ॲक्च्युअली तुमच्या डेटाबेसमध्ये असं काय होणार आहे, वर्किंग होणार आहे. ठीक आहे. Oracle does not support JDBC ODBC bridge from Java 8. Oracle recommends that you use the JDBC drivers provided by vendor of your database instead of JDBC ODBC bridge. So advantage काय आहे JDBC ODBC चं, it is very easy to understand, easy to use, and it is very easy to connect to any database.
म्हणजे ओडीबीसीचं नावच आहे ओपन डेटाबेस कनेक्टिव्हिटी. सगळ्यांना ओपन आहे, ते कोणी काय करू शकतं, ते कनेक्ट करू शकतं म्हणून काय दिलं ओपन डेटाबेस कनेक्टिव्हिटी. सो दॅट्स वाय इट इज व्हेरी इझी टू कनेक्ट आणि यूज करण्यासाठी सुद्धा सोपं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, डीएसएन म्हणजे डोमेन नेम सर्व्हर असं जे तुम्ही तयार केलं, एक डीएसएन क्रिएट केलं की ऑटोमॅटिकली डीएसएनचं नाव घेऊन तुम्ही कुठे काय करू शकता ते कनेक्ट करू शकता आणि इट इज व्हेरी इझी. So what is the disadvantage? Performance discarded because JDBC methods calls are converted into the ODBC function calls. म्हणजे परफॉर्मन्स त्याचा कमी होतो कारण का तुम्ही जावामध्ये कोड लिहिता, जावाचे कॉल्स परत तुमचं काय होणार मायक्रोसॉफ्टमध्ये म्हणजे ओडीबीसी मध्ये कन्वर्ट होणार, बरोबर आहे. जावाचं कशात होणार ओडीबीसी मध्ये काय होणार तुमचं कन्वर्ट होणार आहे. तर अशा पद्धतीने काय परत ओडीबीसी जे ओडीबीसी मधला आउटपुट येणार म्हणजे मायक्रोसॉफ्ट जे आउटपुट येणार परत ते जावामध्ये तुम्ही कन्वर्ट करणार. मग असे वेगवेगळे प्रोसिजर्स आहेत, त्यामुळे ते काय तर तुमचं परफॉर्मन्स काय होतो लो होतो. तर ओडीबीसी ड्रायव्हर्स नीड्स टू इन्स्टॉल द क्लायंट मशीन. ओडीबीसी ड्रायव्हर हे तुमच्या क्लायंटच्या मशीनवरती असावं लागतं. शक्यतो आता मायक्रोसॉफ्टच्या डेटाबेसवरती किंवा मायक्रोसॉफ्ट जे तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम यूज करता त्यामध्ये बाय डिफॉल्ट हे ओडीबीसी येतच, परंतु त्यांनी दिलेलं सपोज नसेल तर तुम्हाला काय करावं लागतं ते इन्स्टॉल करून घ्यावं लागतं. दिस इज वन ऑफ द डिसएडवांटेज ऑफ ओडीबीसी. सो दॅट इज ऑल ओव्हर बाय द ODBC, JDBC, ODBC bridge drivers. Now we go into the native API drivers. So native API drivers used to client-side libraries of database. The driver converts JDBC methods call into native calls of database API. It is not written earlier in Java. तर जावामध्ये पूर्ण लिहिलेलं नाही आहे. तुमचा जो डेटाबेस आहे त्या डेटाबेसच्या जो डेटाबेस तुम्ही कनेक्ट केलेला आहे की जी कुठल्या ऑपरेटिंग सिस्टमवर तुम्ही ते इन्स्टॉल केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं ते कन्वर्ट करावं लागतं. त्याच्यामध्ये काय करावं कन्वर्ट करावं लागतं आणि तुमचे सगळे मशीन्स ते क्लायंटच्या मशीनवरती काय करत टाकावं लागतं आणि मग तुम्ही काय करता डेटाबेसशी कनेक्ट करत असता. डायग्राममध्ये दिले बघा JDBC API, Java application, native API drivers, vendor database library and database. वेंडर डेटाबेस लायब्ररी म्हणजे काय की कुठल्या मशीनवरती तुम्ही ते इन्स्टॉल केलेलं आहे ॲक्सेस किंवा डेटाबेस त्याचे ते बेसिक त्यांचे स्पेसिफिक लायब्ररीज प्लस नेटिव्ह एपीआय ड्रायव्हर्स आणि जावा ॲप्लिकेशन आणि जावा एपीआय. हे दिस इज द डायग्राम ऑफ नेटिव्ह एपीआय ड्रायव्हर्स. सो व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ नेटिव्ह एपीआय ड्रायव्हर्स? परफॉर्मन्स अपग्रेडेड देन JDBC ODBC ड्रायव्हर. म्हणजे त्याच्यापेक्षा चांगला म्हणजे JDBC ODBC ड्रायव्हरपेक्षा त्याचा परफॉर्मन्स काय चांगला आहे. मोस्टली काय केलं ओरॅकलसाठी हे काय केलं म्हणजे मोठा डेटाबेस असेल म्हणजे प्रॅक्टिकली जर तुम्ही बघायला गेला इंडस्ट्रीमध्ये तर ओरॅकल जेव्हा तुम्ही डेटाबेस यूज करता तेव्हा तुम्ही नेटिव्ह एपीआय यूज करता म्हणजे खूप मोठा डेटाबेस असेल आणि डेस्कटॉप ॲप्लिकेशन तुम्ही यूज करत असाल आणि मोठा डेटाबेस असेल त्या सिच्युएशनला तुम्ही नेटिव्ह एपीआय यूज करता. आणि JDBC ODBC कधी यूज करता म्हणजे बोथ वेब ॲप्लिकेशनला आणि डेस्कटॉपला पण यूज करता, परंतु जेव्हा तुमचा डेटाबेस ॲक्सेस असेल कारण का ODBC कोणाचा ॲक्सेसचा आहे जेव्हा तुमचा डेटाबेस ॲक्सेस असेल तेव्हा तुम्ही काय करता ते पहिल्या ड्रायव्हरचं काय करता यूज करता. म्हणजे हे अतिशय महत्त्वाचं आहे कुठलं ड्रायव्हर कुठे यूज करायचं प्रॅक्टिकली हे लक्षात. तर डिसएडव्हान्टेज काय तर नेटिव्ह ड्रायव्हर्स नीड्स टू बी इन्स्टॉल ऑन द क्लायंट इच क्लायंट मशीन. हे नेटिव्ह ड्रायव्हर्स जे काय ते प्रत्येक क्लायंट मशीनवरती तुम्हाला काय करावं लागतं इन्स्टॉल करावं लागतं जिथे जिथे तुम्ही ते सॉफ्टवेअर यूज करणार आहे ते. नंतर द वेंडर क्लायंट लायब्ररी नीड्स टू इन्स्टॉल ऑन अ क्लायंट मशीन. परत तिथे काय सांगितलं वेंडर जे आहे त्या वेंडरचं परत लायब्ररी तुम्हाला काय करावं डेटाबेस लायब्ररी काय करावं लागते तुम्हाला इथं इन्स्टॉल करावं लागते. मग एवढी सगळी प्रोसिजर त्यामध्ये आहे कशामध्ये ते नेटिव्ह एपीआय ड्रायव्हर्स. हे आहे ॲडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ नेटिव्ह एपीआय ड्रायव्हर्स. द थर्ड वन इज दॅट नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर्स. नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर्समध्ये काय सांगितले बघा नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर्स यूज टू मिडलवेअर ॲप्लिकेशन सर्व्हर म्हणजे नेटवर्किंगमध्ये किंवा ॲज अ इंटरमिडिएटर म्हणून काय म्हटलेलं याला मिडलवेअर म्हटलेलं आहे. ठीक आहे. कन्वर्ट्स JDBC कॉल्स डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली इन टू द वेंडर स्पेसिफिक डेटाबेस प्रोटोकॉल. प्रोटोकॉल म्हटलेलं आहे म्हणजे सेटअप रूल्स आलेलं आहे. ठीक आहे. इट इज फुल्ली रिटन इन जावा. नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर्स काय प्युअर जावामध्ये काय केलेलं आहे लिहिलेलं आहे. So network protocol drivers is used as a middleware for the database. It is stored on the application server. So that's why these drivers are stored on the server. We cannot install these drivers or database on the client machine. It is directly stored on the server. C. JDBC API, Java application, network protocol drivers, middleware, and database. The middleware can be installed on server side, not on a client machine. So previous drivers are stored on the client machine. See here.
Okay, in first driver, all the database drivers, that is ODBC, JDBC, are installed on the client machine. In native API, there is also native API drivers and vendor database drivers are installed on the client machine. But in the network protocol drivers, the drivers can be, or middlewares or library can be installed on the server. Middleware driver is installed on the server. Then after that, database. So in networking concept, we can use this network API drivers. So what is the advantage of native API drivers? No client-side library is required because of application server that can perform many tasks like auditing, load balancing, and logging, etc. म्हणजे काय सांगितलं जे काही तुमची लायब्ररीज आहेत हे सगळे तुमचे कुठे इन्स्टॉल सर्व्हर साईडला असणार, क्लायंट साईडला तुम्हाला काही करावं लागत नाही आहे. त्याचे जे परफॉर्मन्स आहे ऑडिटिंग करणे म्हणा किंवा लोड बॅलन्सिंग किंवा लॉगिंग हे सगळ्या गोष्टी कुठे होतात तुमच्या सर्व्हर साईडला होतं. So what are the disadvantage of a network protocol? So network supports is required to client machine. म्हणजे तुमच्या client machine काय लागतं network support लागतं. Required database specific coding to be done in the middle tier. Database related तुम्हाला coding specific coding तुम्हाला करावं लागतं. Maintenance of network protocol drivers become costly because it requires database specific coding to be done in middle tier. जे ज्या काय मशीनवरती तुम्ही इन्स्टॉल करता त्या सगळ्या मशीनवरती तुम्हाला काय करावं लागतं, तुमच्या नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर्स रिलेटेड तुम्हाला काय करावं लागतं, तिथं ड्रायव्हर्स इन्स्टॉल करायला लागतं. त्यामुळे नेटवर्क प्रोटोकॉल हे काय होतं खूप कॉस्टली पडतं. प्रत्येक मशीन सपोर्ट करत असेल, प्रत्येक मशीनचं कॉन्फिगरेशन सेम असतं असं नाही आहे, याचं लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करतं डिसएडव्हान्टेज त्याचे येतात. तर नेटवर्क प्रोटोकॉल API कुठे यूज करतात, ड्रायव्हर्स कुठे यूज करतात, तर नेटवर्किंगमध्ये जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा, डेटाबेस तुमच्या नेटवर्किंगमध्ये असेल तेव्हा सर्व्हर साईडला. थिन ड्रायव्हरमध्ये काय होतं, तर थिन ड्रायव्हर कन्वर्ट्स JDBC कॉल्स डायरेक्टली इनटू द वेंडर स्पेसिफिक डेटाबेस प्रोटोकॉल. दॅट इज व्हाय इट इज नोन ॲज थिन ड्रायव्हर अँड इट इज फुल्ली रिटन इन जावा. काय सांगितले, थिन ड्रायव्हर कन्वर्ट्स JDBC कॉल्स directly into the vendor specific database drivers protocol. That's why it is known as the thin driver. म्हणजे तुमचे जे काही कॉल्स आहेत हे डायरेक्ट वेंडरच्या लँग्वेजमध्ये काय केलं तर कन्वर्ट, इथे मिडल वेअर करून ठेवलंच नाही, डायरेक्ट तुमच्या वेंडरच्या त्याच्यामध्ये काय केलं तर कन्वर्ट केलं. इथं बघा जावा API, JDBC API, जावा ऍप्लिकेशन, थिन ड्रायव्हर, डायरेक्ट डेटाबेस. म्हणजे इथं मध्ये कोणच नाही, JDBC ने, ODBC ने, प्रोटोकॉलने काहीही नाही. ठीक आहे, इथे कसं नेटवर्क प्रोटोकॉल होते, इथे तसं काहीच नाही आहे. डायरेक्ट तुमचं काय होतं डेटाबेसची कम्युनिकेशन होतं, त्यामुळे याचा परफॉर्मन्स चांगला असतो, साईज कमी असते, नंतर स्पीड वाढतो तुमच्या ऍप्लिकेशनचा, इन्सर्ट ऑपरेट ड्रायव्हरचा. सो दीज आर द मेन ॲडव्हान्टेज ऑफ थिन ड्रायव्हर्स. सो दॅट्स वाय थिन ड्रायव्हर इज व्हेरी पॉप्युलर in the market and most of the applications are developed on these drivers, thin driver. So why we can use the thin driver? Because it can have the better performance than all other drivers. बाकीचे कुठल्याही ड्रायव्हर्स पेक्षा याचा जे परफॉर्मन्स आहे हे चांगला आहे. नो सॉफ्टवेअर इज रिक्वायर्ड ॲट क्लायंट साइड और सर्व्हर साइड. क्लायंट साइड सर्व्हर साइड कुठेही तुम्हाला काय लागत नाही, याचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला लागत नाही. फक्त एक डिसएडव्हान्टेज एकच काय, ड्रायव्हर्स डिपेंड्स ऑन द डेटाबेस. म्हणजे तुम्ही कुठलं डेटाबेस यूज करणार आहे त्यानुसार ड्रायव्हर्स तुम्हाला काय करावं लागतील, तिथं इन्स्टॉल करावं लागतं, डेटाबेस इन्स्टॉल करावं लागेल. ठीक आहे सर, हे सगळे तुमचे काय ॲडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज आणि 4 ड्रायव्हर्स. या 4 ड्रायव्हरपैकी तुम्हाला 101% ड्रायव्हर तुम्हाला एक्झामला येतच. तर याच्यामध्ये कोणाला काही शंका असेल तरी विचारा. ड्रायव्हर्समध्ये 4 ड्रायव्हर्समध्ये कोणाला काही शंका असतील तरी विचारा. ह्याचे डिटेल्स आपण देणार आहोत आणखीन, तर एक्झामला एवढंच लिहून चालणार नाही आहे, आणखीन थोडेसे डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे. फक्त समजण्यासाठी शॉर्टमध्ये आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड आपण घेतलेलं आहे. पुस्तक ओरिएंटेड खूप मोठं आहे ते, तर प्रॅक्टिकल ओरिएंटेड आणि परफॉर्मन्स ओरिएंटेड मी काय केलं, कन्सेप्ट समजावून तुम्हाला दिलेला आहे. थेअरीसाठी तुम्हाला काय केलेलं आहे की क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला दिलेले आहेत, त्याचे परत मी जेव्हा आपण रिव्हिजन लेक्चर्स घेणार आहोत तर त्यावेळी तुम्हाला युनिव्हर्सिटीचे क्वेश्चन आन्सर्सचे तुम्हाला PDF दिलेले आहे, त्याच्यानुसार तुम्हाला काय करणार आहे मी रिव्हिजन घेणार आहे. तर आता ह्या 4 ड्रायव्हर्समध्ये काही शंका असतील तर विचारा. दीपिका, काय शंका आहे? वेंडर लायब्ररी क्वेश्चन आलेला आहे जमीरकडून, आपले आदरणीय CR आहेत, ॲक्टिव्ह CR. तर वेंडर लायब्ररी म्हणजे काय असणार आहे, तर वेंडर म्हणजे कोण, जो वापरणार आहे.
बरोबर आहे की नाही, किंवा कुठला डेटाबेस तुम्ही यूज करणार, मग त्याची लायब्ररी. मग कम्युनिकेशन करण्यासाठी जे तुम्हाला लायब्ररीज लागतात, सपोर्ट जसं तुम्ही आता प्रिंट एफ स्कॅन एफ यूज करता, मग त्यासाठी कुठलं हॅश इन्क्लूड str.h हेडर फाईल यूज करता. तसे डेटाबेसचे काय असतात, तुमचे लायब्ररीज असतात. ते लायब्ररीज तुम्हाला काय करावं लागतं, तिथं इन्स्टॉल करावं लागतात, आणि तरच ते डेटाबेसची वेगळी फंक्शनलिटी तुम्हाला काय करता येतं, यूज करता येतं. मग ते फंक्शनलिटी यूज करण्यासाठी तुम्ही काय करता, सगळ्यात पहिल्यांदा इथं डेटाबेसची लायब्ररीज इन्स्टॉल करता. त्यामुळं तुमच्या डेटाबेसशी कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा इंटरॅक्ट करण्यासाठी ते सोपं जातं. आणि कोणाला काही शंका असतील तर विचार. जमीर समजलं? जमीर? हो सर, समजलं. थँक्यू. आणखीन काय असेल तर विचार. हुजेफा? हुजेफा काय शंका आहे सर, समजलं. बाकी कोणाला काय? प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, त्यामुळं काय असेल तर विचारा. नेमणं सारखं जमीरनी हेच म्हणतात. ठीक आहे, तर नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघूया. फक्त ड्रायव्हर्स बघितलं तर कनेक्ट कसं करायचं डेटाबेसशी. तुम्हाला असं हे प्रश्न पडला असेल की अगोदरच्या लेक्चरमध्ये पण एक प्रश्न आपल्याला आला होता की डेटाबेसशी कनेक्ट कसं करायचं. नुसतं तुम्ही ड्रायव्हर्स सांगितले किंवा हे सांगितलं, तर कनेक्ट कसं करायचं. सर ते 5 महत्त्वाचे स्टेप्स आहेत. देर आर 5 मेन स्टेप्स टू कनेक्ट टू द डेटाबेस. देर आर 5 मेन स्टेप्स फॉर द कनेक्ट टू डेटाबेस. म्हणजे जावा आणि डेटाबेस कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी 5 महत्त्वाचे स्टेप्स यामध्ये दिलेले आहेत. सो हिअर आर 5 स्टेप्स टू कनेक्ट एनी जावा ॲप्लिकेशन विथ द डेटाबेस युझिंग JDBC. These steps are as follows. रजिस्टर द ड्रायव्हर्स. ड्रायव्हर रजिस्टर करावं लागतील. म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारचं कनेक्टिव्हिटी करणार आहे, कोणत्या प्रकारचं डेटाबेस यूज करणार आहे, त्याच्यानुसार ड्रायव्हर तुम्हाला काय करावं लागेल, यूज करायला. म्हणजे ड्रायव्हर नंबर 1 JDBC ODBC यूज करणार आहे तुम्ही, नंतर नेटिव्ह API यूज करणार आहे का नेटवर्क प्रोटोकॉल यूज करणार आहे का थिन ड्रायव्हर यूज करणार आहे. मग ते पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, रजिस्टर करावं लागेल पहिल्या स्टेपला. नंतर तुमचं एकदा ड्रायव्हर रजिस्टर झालं, डेटाबेसचे तुम्ही आता काय करायचं, कनेक्शन एस्टॅब्लिश करायचं. म्हणजे बॅकएंड तुमचं डेटाबेस फायनल झाला. आता सपोज तुम्ही JDBC ODBC यूज केला, म्हणजे तुमचं मोस्टली 99% तुमचं डेटाबेस काय असणार आहे, ॲक्सेस असणार आहे. बरोबर. तर ॲक्सेस असणार आहे, तर तुम्ही ॲक्सेसशी कनेक्ट झाला, मग त्यामध्ये स्पेसिफिक जो डेटाबेस तुम्ही यूज करणार आहे, सपोज स्टुडंट डेटाबेस तुम्ही यूज केलेला आहे, तर स्टुडंट डेटाबेसशी कनेक्ट करण्यासाठी काय करणार काम तुम्ही, क्रिएट कनेक्शन. म्हणजे स्टुडंट डेटाबेसशी कम्युनिकेशन करण्यासाठी, कनेक्ट होण्यासाठी आपण काय करणार आहे, क्रिएट कनेक्शन काय करणार आहे, आपण यूज करणार आहे. तर तुम्ही कनेक्शन डेटाबेसशी कनेक्शन केला, कनेक्शन केला, नंतर स्टेटमेंट क्रिएट करायचं तुम्हाला. म्हणजे स्टेटमेंट म्हणजे इन्सर्ट, अपडेट, डिलीट, मॉडिफाय काय करा, स्टेटमेंट तुम्हाला काय करायचे, यूज करायचे. काय करायचे, क्रिएट स्टेटमेंट क्रिएट करायचं, इन्सर्ट करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी, हे करण्यासाठी. एकदा तुम्ही स्टेटमेंट क्रिएट केला की ते, किंवा क्रिएट केलं की त्याची क्युरीजमध्ये कन्वर्ट होतं. ते क्युरीज तुम्हाला काय करावं लागतात, एक्झिक्यूट करावं लागतं. सो फोर्थ स्टेप इज दॅट टू एक्झिक्यूट द क्युरी. फोर्थ स्टेप काय असणार तुमची, ती काय तुम्ही क्युरी लिहिलेली आहे, जे स्टेटमेंट लिहिले ते एक्झिक्यूट करणे. ठीक आहे. आणि सगळं तुमचं काम झालं, झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, म्हणजे इन्सर्ट, अपडेट, डिलीट, मॉडिफाय सगळं तुमचं काम झालं की तुम्ही कनेक्शन काय करणार आहे, क्लोज करणार आहे. तुम्ही कनेक्शन काय करणार आहे, क्लोज करणार आहे. बघा परत सांगतो मी तुम्हाला, तुम्ही कुठेही जावा, C#मध्ये असेल, जावामध्ये असेल, .NET असेल, C#.NET असेल, VB.NET असेल, कुठल्याही लँग्वेजमध्ये तुम्हाला हे स्टेप्स फॉलो करावे लागतात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, रजिस्टर्ड ड्रायव्हर्स म्हणजे काय, तुमचे जे वरती 4 ड्रायव्हर्स घेतलेले आहेत आपण, त्यापैकी कुठलं एखादं ड्रायव्हर्स तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आणि ते कनेक्ट करावं लागेल, रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर क्रिएट कनेक्शन. ड्रायव्हर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कुठल्या डेटाबेसशी कनेक्ट होणार आहे त्या करायचं, त्या डेटाबेसमध्ये आणि तुमच्यामध्ये म्हणजे जावामध्ये काय करावं लागेल, कनेक्शन इस्टॅब्लिश करावं लागेल. आफ्टर वी आर गोइंग टू कनेक्ट द कनेक्शन, क्रिएट द स्टेटमेंट. कनेक्शन इस्टॅब्लिश झालं, डेटाबेसशी कनेक्शन झालं की तुम्ही स्टेटमेंट, म्हणजे डेटाबेसमध्ये वेगवेगळे क्युरीज तुम्ही फायर करणार आहे, डेटाबेसमध्ये डेटा इन्सर्ट करणार आहे, त्यासाठी इन्सर्ट यूज करणार आहे. डेटामध्ये डिलीट करणार तर डिलीट क्युरी यूज करणार आहे, इन्सर्ट, डिलीट, मॉडिफाय, अपडेट. ठीक आहे. अशा वेळी क्युरीज तुम्ही काय करणार, लिहिणार. ठीक आहे. सिलेक्ट वगैरे असे, आणि ते काय करणार, क्युरीज तुम्ही एक्झिक्यूट करणार. मग तुम्ही स्टेटमेंट लिहिला, त्यानंतर तुम्ही ते काय स्टेटमेंट किंवा क्युरीज एक्झिक्यूट केला, हे सगळं तुमचं काम झालं. डेटा स्टोअर केला, एडिट केला, मॉडिफाय केला, सगळं झाल्यानंतर तुम्ही कनेक्शन काय करणार आहे, क्लोज करणार आहे. कनेक्शन काय करणार तुम्ही, क्लोज करणार आहे. सो दिस इज द 5 मेन स्टेप्स टू कनेक्ट विथ द डेटाबेस. ओके. इथे दिले पहा. नंबर 1 रजिस्टर ड्रायव्हर, नंबर 2 गेट द कनेक्शन, नंबर 3 create the statement, number 4 execute the query, number 5 close the connection. So these are 5 main steps to connect the database. So इथे दिले बघा, ऍक्च्युअली त्याचं कोडिंग दिलेलं आहे डिटेलमध्ये. रजिस्टर द ड्रायव्हर क्लास. सगळ्यात पहिलं तुम्हाला काय, ड्रायव्हरचा क्लास रजिस्टर करायला लागणार. बघा रजिस्टर ड्रायव्हर, द फॉर नेम,
method of class is used to register the driver. This method is used to ड्रायव्हर क्लास टू डू द ड्रायव्हर म्हणजे तुम्हाला ड्रायव्हरची जी क्लास आहे ती इन्स्टॉल करण्यासाठी लोड करण्यासाठी तुम्ही काय करता त्याचा यूज करता फॉर नेम मेथड यूज करता. मग सिंटॅक्स काय बघा सिंटॅक्स ऑफ फॉर नेम मेथड इज पब्लिक स्टॅटिक वर्ड मेन फॉर नेम स्ट्रिंग क्लास नेम थ्रू क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन. तर तुम्ही स्ट्रिंग क्लास नेम म्हणजे काय ते कुठल्या प्रकारचं ड्रायव्हर तुम्ही यूज करता ड्रायव्हरचं तुम्ही नाव काय करणार त्यामध्ये पास करणार कोणत्या प्रकारचं ड्रायव्हर तुम्ही यूज करणार आहे त्या प्रकारचं काय करणार आहे तुम्ही त्याचं नाव काय करणार ते ड्रायव्हरचं नाव तुम्ही काय करणार आहे पास करणार आहात. त्यामध्ये काय एक्सेप्शन्स आले तर त्यासाठी काय केलं एक्सेप्शन्स थ्रोच केले थ्रू क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन म्हणजे ते आपलं काय केलं नाही क्लास सापडलाच नाही किंवा ड्रायव्हरचं सापडलंच नाही. So example here Java program is loading Oracle drivers to establish the database connection. So in this example we are going to connect the Oracle database. For that the syntax is like class dot forName into double quote Oracle dot JDBC drivers dot Oracle drivers. This is the name of the driver. ठीक आहे ड्रायव्हरचं नाव आहे बरोबर आहे. क्लास काय कीवर्ड आहे फॉर नेम म्हणजे तुमच्या ड्रायव्हरचं नाव काय तुमच्या ड्रायव्हरचं नाव दिलेलं आहे. बघा इथं पहिली स्टेपमध्ये काय केलं आपण रजिस्टर द ड्रायव्हर. मग कोणत्या डेटाबेस यूज करणार आपण ओरॅकल यूज करणार आहे. मग ते ड्रायव्हर काय केलं आपण रजिस्टर केले ते ड्रायव्हर आपण काय केले रजिस्टर केले. एकदा तुमचे ड्रायव्हर रजिस्टर झाले की नंतर तुम्ही काय करणार कनेक्शन इस्टॅब्लिश करणार आहे बरोबर. तुम्ही डेटाबेस फायनल केलं डेटाबेस फायनल केलं तर तुम्ही काय करणार आहे तुम्ही डेटाबेसमध्ये कनेक्शन करणार आहे. तर गेट कनेक्शन मेथड ऑफ ड्रायव्हर मॅनेजर क्लास यूज टू इस्टॅब्लिश द कनेक्शन विथ द डेटाबेस. कनेक्शन इस्टॅब्लिश करायचं म्हणजे स्पेसिफिक डेटाबेसशी तुम्ही काय करणार कनेक्शन इस्टॅब्लिश करणार आहे. मग त्यासाठी सिंटॅक्स काय ऑफ द गेट कनेक्शन मेथड म्हणजे कनेक्शन गेट करणार आहे पब्लिक स्टॅटिक कनेक्शन गेट कनेक्शन स्ट्रिंग URL थ्रूज SQL एक्सेप्शन. SQLचं एक्सेप्शन तुम्ही काय असतील तर तुम्ही थ्रो करणार म्हणून सांगितले काय SQL आणि ओरॅकलसाठी मोस्टली आपण काय करतो सेकंड ड्रायव्हर यूज करतो. तर पब्लिक स्टॅटिक कनेक्शन गेट कनेक्शन स्ट्रिंग URL स्ट्रिंग नेम स्ट्रिंग पासवर्ड म्हणजे तुम्ही SQL ओरॅकल यूज करत असाल तर युजर ID पासवर्ड असतो त्याचा त्यामुळे त्याचं URL म्हणजे त्याचं पाथ की जिथे ॲक्च्युअली तुमचा डेटाबेस स्टोअर केलेला आहे. नंतर स्ट्रिंग नेम म्हणजे तुमचे युजर नेम आणि नंतर स्ट्रिंग पासवर्ड म्हणजे तुमचा पासवर्ड आणि त्यामध्ये काही एक्सेप्शन आले तर एक्सेप्शन थ्रू करण्यासाठी थ्रू SQL एक्सेप्शन्स. एक्झाम्पल दिले बघा कनेक्शन हे काय स्टेटमेंट आहे किंवा क्लास आहे त्याला ऑब्जेक्ट काय तरी CON इज इक्वल्स टू ड्रायव्हर मॅनेजर गेट कनेक्शन ठीक आहे JDBC Oracle थीम ॲट लोकल होस्ट ठीक आहे. त्याचं जे पाथ URL असेल ते पाथ दिलेलं URL दिलेलं आहे नंतर सिस्टीम ते युजरचं नाव आणि पासवर्ड जो पासवर्ड तुमचा असेल तो अशा पद्धतीने तुम्ही काय करा कनेक्शन इस्टॅब्लिश करा. हे थोडंसं लास्ट जे आहे थिन ड्रायव्हर त्याचं आहे त्यामुळे थोडंसं किचकट वाटतं. तर जे JDBC असेल त्याचं सोपं आहे ओरॅकलचं असेल ते सोपं आहे. तर काय केलं बघा कनेक्शन कसं इस्टॅब्लिश करायचं टू establish the connection we can use the class like connection. You can create an object for that connection class CON. So driver manager dot get connection. So driver manager is the class dot get connection is the method. The get connection method is used to get the connection. Get method is used to get the connection from the database. Get the connection from the database. Database मध्ये कनेक्शन आपल्याला काय करायचं घ्यायचं ठीक आहे. तर त्याचं कनेक्शन इस्टॅब्लिश करायचं आहे आपल्याला त्यामुळे कनेक्शन करण्यासाठी जे पाथ आहे ते आपल्याला घ्यायचं आपण ते कनेक्शन इस्टॅब्लिश करणार आहे. मग ड्रायव्हर मॅनेजर काय करणार आहे आता ड्रायव्हर इन्स्टॉल केलं मग ड्रायव्हर इन्स्टॉल ओरॅकल इन्स्टॉल केलं आपण किंवा SQL इन्स्टॉल केलं. SQL काय करणार आहे त्याच्यामध्ये कुठला डेटाबेस असेल SQL मध्ये कुठला डेटाबेस असेल तर डेटाबेसशी कनेक्ट होण्यासाठी काय करणार आहे आपल्याला हे कनेक्शन स्टेटमेंट लागणार. डेटाबेसशी कनेक्शन आपल्याला काय लागणार कनेक्शन स्टेटमेंट लागणार आहे ठीक आहे. मग आपण काय कनेक्शन इस्टॅब्लिश केलं त्याला ऑब्जेक्ट काय क्रिएट केलं CON म्हणजे ह्या स्टेपमध्ये आपण काय झालो डेटाबेसशी कनेक्ट झालो. पहिल्या स्टेपमध्ये काय झाली कोणत्या प्रकारचं डेटाबेस आपण यूज करणार आहे कुठलं सॉफ्टवेअर यूज करणार आहे ओरॅकल SQL MySQL ते सिलेक्ट केलं त्याचे ड्रायव्हर्स इन्स्टॉल केले. सेकंडमध्ये काय केलेलं आपल्याला की त्या ड्रायव्हरमध्ये किंवा त्या डेटाबेसमध्ये जे हे आहे ॲक्च्युअल डेटाबेसेस आहेत स्टुडंट असेल कॉलेज डेटाबेस असेल त्यांच्याशी कनेक्शन इस्टॅब्लिश केलं आपण आता ह्यामध्ये. आणि एकदा त्या डेटाबेसशी कनेक्शन तुमचं इस्टॅब्लिश झालं की नंतर तुम्ही काय करणार स्टेटमेंट एक्झिट करणार. नंतर काय करणार आपण स्टेटमेंट एक्झिट करणार आहे. क्रिएट द स्टेटमेंट ऑब्जेक्ट. The create statement method of connection interface is used to create a statement of objects of statement is responsible to execute queries with the database. म्हणजे तुमचं एकदा डेटाबेसशी कनेक्शन झालं की त्याच्यामध्ये क्वेरीज एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्ही काय करता या स्टेटमेंट ऑब्जेक्टचं काय करत असतं यूज करत असता. मग ते कसं लिहिणार आहे त्याचं सिंटॅक्स काय बघा पब्लिक स्टेटमेंट क्रिएट स्टेटमेंट थ्रू SQL एक्सेप्शन.
पब्लिक दिलं आहे, स्टेटमेंट क्लास आहे, क्रिएट स्टेटमेंट मेथड आहे थ्रू एसक्यूएल एक्सेप्शन. सो स्टेटमेंट इज अ क्लास, एसटीएमटी इज अ ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू CON डॉट क्रिएट स्टेटमेंट. आपण वरती कनेक्शन आहे, ह्या कनेक्शनवरती आपल्याला काय करायचं आहे, या कनेक्शनवरती आपल्याला काय करायचं आहे, स्टेटमेंट क्रिएट करायचे. त्यासाठी आपण कुठली मेथड यूज केलेलं आहे, क्रिएट स्टेटमेंट. कुठली मेथड यूज केलेली आहे, क्रिएट स्टेटमेंट. आणि ते सगळं टोटल कोणाला असाइन केलेलं आहे, STMT स्टेटमेंट या ऑब्जेक्टला असाइन केलेलं आहे. एकदा तुमचं स्टेटमेंट क्रिएट केला की नंतर तुम्ही काय करणार, ते क्युरी एक्झिक्यूट करणार. नंतर तुम्ही काय करणार आहे, क्युरी एक्झिक्यूट करणार आहे. तर क्युरी एक्झिक्यूट करण्यासाठी काय मेथड आहे बघा, द स्टेटमेंट विच इज क्रिएटेड बाय the statement object, we have to execute that query, so that's why we can use the query statement. So the execute query method of statement interface is used to execute query to the database, the object of result set that can be used to get all the records of the database or the table. मग तुमची क्युरी एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्ही काय करताय, एक्झिक्यूट क्युरी या मेथडचा यूज करताय. आणि रिझल्ट सेट कशासाठी यूज करता, रिझल्टचा ऑब्जेक्ट कशासाठी यूज करता, जे काही क्युरी फायर तुम्ही केलं आहे त्याचं जे आउटपुट येणार आहे ते आउटपुट एकत्र स्टोअर करण्यासाठी आपण काय करतो, रिझल्ट सेटचं काय करत असतो, इथे यूज करत असतो. सिंटॅक्स ऑफ एक्झिक्यूट क्युरी मेथड, पब्लिक रिझल्ट सेट एक्झिक्यूट क्युरी स्ट्रिंग SQL थ्रोज SQL एक्सेप्शन. SQLची क्युरी तुम्ही जे लिहिलेली आहे ते तुम्ही इथे पास करणार आहे आणि त्याला काय म्हणणार आहे, एक्झिक्यूट करणार. काय म्हणणार आहे, त्याला तुम्ही एक्झिक्यूट करणार आहे. रिझल्ट सेट RS is equals to STMT dot execute query select star from ENP. एम्प्लॉयचे सगळा रेकॉर्ड तुम्ही काय करणार आहे, फेच करणार आहे. एम्प्लॉयचे सगळा रेकॉर्ड काय करणार, तुम्ही फेच करणार आहे आणि ते कशात स्टोअर होणार आहे, रिझल्ट सेट. बघा एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये किती असतील, 15, 20, 50, 100 एम्प्लॉय असतील. ते सगळे एम्प्लॉयचा रेकॉर्ड येणार आहे. तर रेकॉर्ड कुठे स्टोअर होणार आहे, RS रिझल्ट सेट, म्हणजे 1 बाय 1 तुमचं टेबल फॉर्मॅट तुमचा डेटा काय रिझल्ट सेटमध्ये स्टोअर होईल. मग सिलेक्ट स्टार फ्रॉम ENP आपली क्युरी आहे फायर करण्यासाठी कुठली मेथड यूज करतो आपण, एक्झिक्यूट क्युरी. ठीक आहे. नंतर इथे रिझल्ट सेटचं पण त्यांनी बघा, वाईल RS डॉट नेक्स्ट, जोपर्यंत रिझल्ट सेटमध्ये रेकॉर्ड आहे तोपर्यंत तुम्ही काय करा आहे, RS डॉट नेक्स्ट फाईल यूज केलेला आहे. म्हणजे फक्त कंडिशन चेक करणार, जर कंडिशन ट्रू असेल तर ते काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. बरोबर आहे. फॉर यूज नाही केलेलं, कारण का किती रेकॉर्ड सेट आपल्याला माहित नाही. परंतु जोपर्यंत रेकॉर्ड या रिझल्ट सेटमध्ये आहेत तोपर्यंत आपलं काय झालं पाहिजे, त्यातले स्टेटमेंट्स काय झाले पाहिजेत, ते आउटपुट आपलं काय पाहिजे, प्रिंट झाले पाहिजे. सो दॅट्स वी कॅन राईट अ स्टेटमेंट लाईक वाईल RS डॉट नेक्स्ट. So it will check the record is available or not. If the record is available, then while loop is executed. If the record is not available, while loop is not executed. If the record is present, then it will execute the statement like system.out.println rs.get int first and rs.get string. So employee number and employee name. So likewise, you can print the all record information which will be stored in the employee database. So likewise, we can execute the different kinds of queries using the execute query method. So after completing this all the operations, so installing the drivers, establishing the connection to the database, then create the statements. After creating the statements, we are going to execute that statements using the execute query. So completing all the operations onto the database, we can close the connection. To close the connection, we can use the close operation or close method. See how is going to be done by closing the connection object statement and result set will be closed automatically. Okay, the close method interface is used to close the connection. So public void close throws SQL exception. So con dot close. Con means what? Connection. Con is the object. In that object, connection is there. So to close that connection, we can write a statement like connection con dot close. So likewise, we can close the connection. So अशा प्रकारे 5 महत्त्वाचे स्टेप्स त्यांनी दिलेले आहेत. These are the 5 main steps to connect with the database. First step is to register the drivers. Then second one is the connection establishment. Third is the create a statement. Fourth one is the execute the query. And fifth one is the close the connection. Okay. यामध्ये काय शंका असेल तर विचारा. यामध्ये काय शंका आहे कोणाला? कनेक्शन इस्टॅब्लिश मध्ये कसं, आता आपण बघणार आहे 1 बाय 1 म्हणजे ओरॅकल SQL मध्ये कसं ते कनेक्शन इस्टॅब्लिश करायचं आहे ते नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू आपण. ठीक आहे. 3 मिनिट राहिलेले आहेत. कोणाला काही शंका असतील तर विचारा. तेजस कडेकर. समजलं सर. समजलं ना? नुसतं समजलं म्हणून का, काय शंका असतील तर विचारा. ठीक आहे सर, असतील तर नक्की विचारू सर आपण. काही प्रॉब्लेम नाही. ओके चालेल.
ठीक आहे. मग आपण आता नेक्स्ट लेक्चरला काय करू की ऍक्च्युअल डेटाबेसशी कनेक्ट त्याचं कोडिंग कसं होतं ते दिलेलं आहे मी स्टेप बाय स्टेप सगळे डिटेल्समध्ये दिले आहेत ते तुम्हाला सांगतो. ॲक्सेसमध्ये कसं कनेक्ट करायचं, ओरॅकलमध्ये कसं करायचं, ठीक आहे, DSL मध्ये कसं करायचं, थोडेसे एक्झाम्पल्स आपण घेऊ. आणि हे झालं की आपलं आज आपण इथं काय करू, डेटाबेस कम्प्लीट करू, जमलं तर सेशन घेऊ. ठीक आहे, चालेल, थांबू आपण इथं एक 5-10 मिनिटात आपण काय करू, नेक्स्ट लेक्चर स्टार्ट करू. ठीक आहे, थँक्यू.